नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत. तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर प्रथम तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा. कारण की येणाऱ्या पावसाळ्यामध्ये मी तुम्हाला खूप महत्त्वाचे अपडेट देणार आहे. आणि उद्या 24 तारीख, आज 24 तारीख, तर या 24 तारखेची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज देत आहे. मित्रांनो, हवामान खात्याच्या अंदाजानुसार 24 एप्रिल रोजी महाराष्ट्रातील अनेक भागामध्ये पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. सर्वात आधी पाहूया, महाराष्ट्रामध्ये कोणते जिल्हे आहे जिथे होणार मुसळधार पाऊस की उन्हाचा तडाखा. तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. सर्वात आधी पाहूया विदर्भ भाग नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यामध्ये वादळी पाऊस, विजांच्या कडकडा आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यानंतर मराठवाडा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड, परभणी या भागामध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. मित्रांनो, त्यानंतर आपण मध्य महाराष्ट्र याची थोडीशी माहिती घेऊया. यामध्ये पुणे, नाशिक, अहिल्यादेवीनगर, सोलापूर आणि सातारा या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, कोकण किनारपट्टी, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी ढगाळ वातावरण राहू शकते. तर मित्रांनो, तुम्ही बघत आहात की या ठिकाणी पुणे, सातारा, अहिल्यानगर, बीड, नांदेड, लातूर, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे. तुम्ही जर शेतकरी असाल तर हे चॅनल जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, कारण की खूप महत्त्वाचे अपडेट आपण या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला देत जाणार आहे. आणि ही होती संपूर्ण महाराष्ट्राची पावसाची अपडेट. येणाऱ्या पावसाळ्यामध्ये तुम्हाला कोणती काळजी घ्यायची आहे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी प्रत्येक वेळेस तुम्हाला अपडेट देत जाणार आहे. तर ही माहिती जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून तुमचे मित्र या व्हिडिओच्या माध्यमातून तो फायदा घेऊ शकता. तर चला, पुन्हा एकदा तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. तर चला मित्रांनो, धन्यवाद.